तोपर्यंत बोलू नये. आंदोलन केली आपण. हा, पण डॉक्युमेंट जोपर्यंत सॉलिड आणि व्हॅलिड हातात नसतात तोपर्यंत बोलायचं नाही. हा मी माझा स्वतःला घालून घेतलेला नियम आहे आणि मी त्या कागदपत्रांच्या सह आज बोलते की कोण कोण आता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेनी राजीनामा द्यावा असं स्पष्ट मत तुमचं. ऍटलीस्ट ही चौकशी होईल. प्रकाश शिंदे कोण आहे कळेपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी राजीनामा द्यावा ही माझी मागणी आहे, पण ही सभागृहाच्या बाहेरची आहे. सभागृहाच्या आत सगळ्या पक्षाच्या लोकांनी मागणी करताय का एकनाथ शिंदेनी मी राजीनामा विरोधी पक्ष म्हणून, या पक्षाची उपनेता म्हणून, या पक्षाची प्रवक्ता म्हणून, या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून आणि त्याही पेक्षा या महाराष्ट्रातली सजग नागरिक म्हणून, होय, मी श्रीयुत एकनाथ शिंदेजी यांच्या राजीनाम्याची मागणी करते. ओके, मी आरोप करत नाहीये दादा, मी आरोप करत नाहीये. मी काय म्हणते की हा कोण प्रकाश शिंदे आहे ते शोधा ना. का तुम्ही याच्याबद्दल गोपनीयता बाळगली? मी तर काही कागद दाखवली तुम्हाला. मग हा दुसरा प्रकाश शिंदे आहे का? तो कोण आहे तर दाखवा मला. मी वडिलोपार्जित सातबारा दाखवली आपल्याला दादा. ही वडिलोपार्जित सातबारा आहे. याच्यामध्ये एक सातबारा इकडे आहे. हा, ही वडिलोपार्जित सातबारा आहे. या वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये प्रकाश संभाजी शिंदे आणि सुभाष संभाजी शिंदे ही दोन नावं येतात. प्रकाश शिंदेच्या पोराची नावं म्हणजे जे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत त्यांच्या मुलांची नावं ही तेज आणि यश आहेत. तेज यश हे हॉटेल तेज यशचा ब्रँड आहे. हा ब्रँड अनेक ठिकाणी याचे हॉटेल्स आहेत. आता जर याच्या उपर जर म्हणणं असेल की नाही ही व्यक्ती वेगळी आहे तर चला ती मान्य करते. असं म्हणणं आहे का की ह्याच्यापेक्षा वेगळी व्यक्ती आहे, चला ती व्यक्ती दाखवा, बाप दाखवा, नाही साध्य करा. गोविंद शिनकरच्या नावाचा घ्या, तुम्हाला सातबारा पाहिजे असेल तर घ्या. नाही नाही नाही, गोविंद शिनकरचा काही संबंध नाहीये. गोविंद शिनकरने जो जबाब दिला किंवा गोविंद शिनकरची जी माहिती पुढे येते त्यानुसार त्याचं असं म्हणणं आहे की ओंकार डिगे माझ्याकडे चावी घ्यायला आला, मी त्याला वापरायला दिली. मात्र तो असंही काही ठिकाणी सांगतो की ओंकार डिगेला मी भाडे तत्वावर जागा दिली होती, असं ह्या गोविंद शिनकरचं म्हणणं आहे. गोविंद शिनकरचा हा सातबारा आहे. ओंकार डिगेचा आणि एकनाथ शिंदेचा काही संबंध आहे? कुठे सापडले कनेक्शन? ओंकार डिगेचं नाही, पण फरार रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आहे. रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवायचा. पोलिसांनी हीच गोष्ट, पोलिसांनी पण प्रेसमध्ये आणि इतरत्र मला वाटते अनेक वर्तमानपत्रांनी पण ही गोष्ट सांगितली की या 3 लोकांच्या जेवणाची व्यवस्था किंवा त्यांना जेवण जात होतं कुठून तर या हॉटेलमधून जातं, कारण दुसरीकडे कुठं हॉटेलच नाहीये. सगळ्यात महत्वाचं की 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधला कशासाठी? हा रस्ता का बांधला तुम्ही? हा रस्ता बांधायची तुम्हाला काय गरज पडली होती तिथे? जर एकूण जर ते लोकेशन जर नीट बघितलं तर तुम्ही काय हे दोन इकडे ते रिसॉर्ट आहे, सॉरी इकडे रिसॉर्ट आहे, हे कोयनाचं बॅक वॉटर आहे, 5 मीटरपेक्षा कमी अंतर आहे, 75 मीटरचा रूल आहे. मग इकडे तुम्ही हे का केलं? आणि हा साधारणतः महामार्ग आहे गावातून जाणारा आणि हा पांढऱ्या रंगाचा हा सिमेंटचा मार्ग आहे आणि इकडे एकही घर नाहीये. जर इकडे एकही घर नाहीये तर इकडे सिमेंटचा रस्ता बांधायचं कारण काय? क्लॅरिफिकेशन द्यावं लागेल. ज्यांनी निविदा काढली, ज्यांनी पैसे खर्च केले, क्लॅरिफिकेशन द्यावं लागेल की हा रस्ता का बांधला गेला. पत्रा शेड पासून हॉटेल पर्यंत नाही, महामार्गाचा जो रस्ता आहे गावात जाणारा त्याच्यापासून ते पत्रा शेड पर्यंत आहे, हॉटेल पासून नाही दादा. नाही, मी एकनाथ शिंदेकडून असं म्हणत नाहीये. मी गेली 3 वर्ष ड्रगच्या संबंधाने भांडते. ललित पाटीलच्या केसमध्येही मी खूप भांडत राहिले. माझी पुन्हा मी याच्यावरती भूमिका मांडली की मी एक जागरूक बहीण म्हणून, आई म्हणून विचार करते की हे कुणाच्याही घरात घडू शकतं. आज आमच्या